Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 8th standard English language study on page number 95. विद्यार्थ्यांना आपलं 8वीचं जे इंग्लिशचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये पान क्रमांक 95 वरती लँग्वेज स्टडीचा महत्त्वाचा पार्ट आहे, सो तो मिस नका करू, व्यवस्थित समजून घ्या. In this language study you are going to learn the sentences can be classified into 3 types: simple, complex and compound. आपल्याला याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स काय आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय आहे आणि कंपाऊंड सेंटेन्स काय आहे याचा अर्थ करणार आहे. तर आपण आता तिन्ही वाक्यांच्या प्रकारांना बघूयात की नेमके सिंपल सेंटेन्स म्हणजे काय. The simple sentence is one that has only one subject and one predicate. आता वन सब्जेक्ट म्हणजे काय की एखाद्या वाक्यामध्ये फक्त एक कर्ता आणि एक क्रियापद, त्याला आपण काय म्हणतो, सिंपल सेंटेन्स. आता खाली वाक्याचं उदाहरण दिलंय, शी वेंट होम. वेंट हा गोचा भूतकाळ आहे, सो शी वेंट होम, ती घरी गेली. तर शी हे काय आहे, सब्जेक्ट आहे, वेंट हे प्रेडिकेट आहे. तर इथे एक वाक्य पूर्ण आलं, सिंपल सेंटेन्स, साधं वाक्य. इन द मॉर्निंग नियर माय स्कूल आय सॉ अ स्नेक. आता आय सॉ अ स्नेक, आय हा सब्जेक्ट आहे, सॉ हे प्रेडिकेट आहे. तर इथे एकच सब्जेक्ट एकच प्रेडिकेट आहे म्हणून हे सिंपल सेंटेन्स आहे, येते लक्षात. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय. कॉम्प्लेक्स सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ वन मेन वर्ब अँड वन ऑर मोर डिपेंडंट ऑर सबऑर्डिनेट क्लॉजेस. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एक मेन क्लॉज असतो, मेन क्लॉज अँड वन मोर डिपेंडंट सबऑर्डिनेट क्लॉज. आता यासाठी तुम्हाला क्लॉज म्हणजे काय समजून घ्यायला लागेल, त्याचाही आपण वेगळा अभ्यास करूयात. पण आत्ता इथे तुम्हाला जितकं लक्ष देता येईल तेवढं द्या की इथे एखाद्या वाक्यामध्ये मेन क्लॉज असतो आणि एक अवलंबून असलेला सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आता उदाहरण म्हणून बघा, शी वेंट होम, ती घरी गेली, आफ्टर स्कूल वॉज ओव्हर. आता शी वेंट होम हा काय आहे, मेन क्लॉज आहे. आफ्टर स्कूल वॉज ओव्हर, जेव्हा पुढचं वाक्य ह्या मूळ वाक्यावर अवलंबून असतं. मी नुसतं म्हटलं आफ्टर स्कूल वॉज ओव्हर, तुम्हाला काहीच अर्थबोध होणार नाही. पण आफ्टर स्कूल वॉज ओव्हर या वाक्याचा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा आपण पहिलं वाक्य असतो की शी वेंट होम. सेकंड आहे, द बॉयज फाउंड द बुक, मुलांना पुस्तक मिळालं, विच हॅड बीन लॉस्ट, जे की हरवलं होतं. आता मी म्हटलं विच हॅड बीन लॉस्टचं काहीच अर्थ कळत नाही, पण पहिलं वाक्य वाचल्यानंतर कळतं की मुलांना पुस्तक मिळालं जे की हरवलं होतं. सो हा मेन क्लॉज आहे, जो पूर्ण अर्थपूर्ण वाक्य असतं तो मेन क्लॉज आहे आणि त्याच्यावर हा जो शब्दांचा समूह आहे की पूर्ण त्याचा अर्थ ह्या मेन वाक्यावर अवलंबून आहे, अशा सेंटेन्सला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतात, ज्याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक डिपेंडंट सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आता कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय बघा. कंपाऊंड सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ 2 or more independent or coordinate clauses. म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स मध्ये 2 वाक्य जी असतात ती कशी असतात, इंडिपेंडंट, म्हणजे ती स्वतंत्र वाक्य असतात. त्या दोन्ही वाक्यांचा अर्थ लागण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात ती. आता इथे बघा, कोऑर्डिनेट क्लॉज, दे आर जॉईन्ड बाय कोऑर्डिनेटर्स, आणि त्यांना वाक्यांना जोडलेलं असतं कोऑर्डिनेटरनी, जसं की अँड, बट, सो, ऑर, नॉर एक्सेट्रा. यांनी ती वाक्य जोडलेली असतात, आहे की नाही सोपं ओळखायला. जर 2 स्वतंत्र वाक्य असतील, स्वतंत्र सब्जेक्ट असेल, त्याचा स्वतःचा प्रेडिकेट असेल आणि पूर्ण अर्थपूर्ण वाक्य असेल आणि ती 2 वाक्य आहेत आणि त्याला जर अँड, बट, सो, ऑर, नॉरनी जोडलं असेल तर ते कंपाऊंड सेंटेन्स ओळखायचं. इतकं सोपं आहे हे. फॉर एक्झाम्पल, ही फिनिश्ड हिज वर्क अँड ही लेफ्ट हिज ऑफिस. आता मी म्हटलं ही लेफ्ट हिज ऑफिस, तो ऑफिससाठी गेला, कळतो अर्थ. ही फिनिश्ड हिज वर्क, त्याने त्याचं काम संपवलं, म्हणजे याचा अर्थ या दोन्ही वाक्यांमध्ये स्वतःचे अर्थ आपल्याला व्यवस्थित कळतात. पण ही दोन्ही वाक्य जेव्हा अँड या कोऑर्डिनेटरनी जोडलेली आहे तेव्हा ते कंपाऊंड सेंटेन्स होतं, येते लक्षात. आता सेकंड बघा, ही इज पुअर, तो गरीब आहे, व्यवस्थित स्वतःचा अर्थ कळतोय. बट ही इज ऑनेस्ट, पण तो प्रामाणिक आहे. तर ही इज ऑनेस्ट हे स्वतंत्र वाक्य आहे, ही इज पुअर हे स्वतंत्र वाक्य आहे. पण ही दोन्ही वाक्य जेव्हा बटनी जोडलं होतं, कोऑर्डिनेटरनी जोडलं होतं, तेव्हा ते कंपाऊंड सेंटेन्स होतं. तुमच्या आता तिन्ही सेंटेन्सचे प्रकार लक्षात आलेले असतील की सिंपल सेंटेन्स, एक सब्जेक्ट, एक प्रेडिकेट म्हणजेच क्रियापद.
कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मूळ वाक्य असतं ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असतो किंवा आपण त्याला प्रेडिकेट म्हणूयात आणि त्याच्या अवलंबून असणारं दुसरं वाक्य असतं. आणि कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन स्वतंत्र अर्थाचे वाक्य आहेत. ते दोन्ही वाक्यांना कोऑर्डिनेटरनी म्हणजे अँड, बट, ऑर यांना जोडलेलं असतं. सो या प्रकारे ही 3 सेंटेन्सचे प्रकार पूर्ण होतात. आता आपल्याला खालचं जे वाक्य क्वेश्चन नंबर 2 से वेदर द फॉलोइंग आर सिंपल, कॉम्प्लेक्स और कंपाऊंड सेंटेन्सेस. आता वरच्या माहितीनुसार जो आपण अभ्यास केलाय सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्सचा, त्यावरनं आपण आता ही सेंटेन्सचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आहे. फर्स्ट सेंटेन्स दे फेल्ट सेफ. तर हे सिंपल सेंटेन्स आहे कारण याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे म्हणून. सेकंड, कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आईसबर्ग्स नियर बाय. ते हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. थर्ड, ही फॉट हार्ड टू स्टीर बट द शिप चेंज डायरेक्शन टुडे. हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. फोर्थ, सेंटेन्स नंबर 4 बघूयात. मोस्ट पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड दे स्लेप्ट ऑन. तर हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. आणि सेंटेन्स नंबर 5 आहे द क्रू लोअर्ड द लाईफ बोट्स. तर हे सिंपल सेंटेन्स आहे. तर सेंटेन्स नंबर 6 बघूयात. दे आस्क देम वाय शिप्स कॅरी फ्यू लाईफ बोट्स. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. थर्ड क्वेश्चन आहे फाइंड फ्रॉम द टेक्स्ट 2 एक्झाम्पल्स ईच ऑफ सिंपल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्स. तर आपल्याला धड्यामधनं आता प्रत्येक वाक्याच्या प्रकाराचे 2-2 उदाहरणं शोधायचे आहेत. ओके. शी रिस्क्ड हर ओन लाईफ फॉर अदर्स आणि दे फेल्ट सेफ. हे दोन्ही पण सिंपल सेंटेन्स आहे. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरेज. तर हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे एक्झाम्पल आहे. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of the Titanic. तर हे सुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्सच उदाहरण आहे. आता आपण कंपाऊंड सेंटेन्सचे उदाहरणं बघूयात, एक्झाम्पल्स बघूयात. फर्स्ट, द स्काय वॉज क्लिअर अँड द सी वॉज काम. इथे आपल्याला 2 स्वतंत्र वाक्य आहे ते अँडनी जोडले, त्यामुळे कंपाऊंड सेंटेन्स आहे. अँड सेकंड आहे हर रेडिओ वॉज टर्न ऑफ अँड द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप. तर इथे आपल्याला प्रत्येक प्रकाराचे 2-2 उदाहरण लिहून झाली आहेत आपली. मला खात्री आहे की तुम्हाला लँग्वेज स्टडीचा पार्ट समजला असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा मला काय तुमचं म्हणणं आहे ते. आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.